परमात्मा अर्जुनाला सोडून गेले तर अर्जुनाची अवस्था अशी झाली, सामान्य भिल्लाने महाराज विजय मिळवला त्याच्यावर अर्जुनावर. म्हणजे जो धनुर्धारी अर्जुन इच्छावरणी भीष्म पितामहाला घायल करू शकतो तो अर्जुन आज हरलेला आहे. आणि मग अर्जुन म्हणू लागला, दादा मला असं वाटत होतं की या कौरवांना मी मारलाय, द्रोणाचार्यांनी मी मारलाय, कृपाचार्यांना मी मारलाय, भीष्म पितामहांना मी मारलाय. मी नाही. जोपर्यंत परमात्मा रथावर होते तोपर्यंत हे सगळं परमात्म्यानेच गेलं. मला कळालंय की आज फक्त परमात्मा माझ्या रथावर नाही तर सामान्य भिलाने माझ्यावर विजय मिळवला. कुंती मातेने देहत्याग केला, यांना करता येत नव्हता, कारण पुढे राज्य पाहिजे होतं, राज्य करायचं होतं. म्हणून ज्या परमात्म्याने परीक्षित महाराजांना उत्तरेच्या गर्भामध्ये जाऊन वाचवलं, ते परीक्षित जन्माला आलेले पण फार कमी वय होते. म्हणजे राज्याचा भार सोपावा एवढं वय त्यांचं नव्हतं. पण परमात्म्याचा विरह पांडव सहन करू शकत नव्हते, म्हणून ते स्वर्गावर होऊन त्यांचं होणं नक्की होतं. म्हणून फार कमी वयामध्ये या पांडवांनी आपल्या मुलाला म्हणजे परीक्षित महाराजांना राज्यगादीवर बसवलं आणि पांडवांचं स्वर्गारोहण. पांडवांचं स्वर्गारोहण झाल्यानंतर आता राजा परीक्षित राजा आहे, वय कमीच आहे, फार कमी वय. एक दिवस परीक्षित महाराज राज्याचा फेरफटका मारण्याकरता निघाले. फेरफटका मारत असताना त्यांना जरा वेगळं दृश्य समोर दिसलं. अधर्मवादी आहे. एक काळाकुट्ट माणूस एका बैलाला मारतो, म्हणजे धर्म आहे बरं. तो एकाच पायावर आहे, त्याला आपण नाम म्हणू. आणि एक काळाकुट्टा माणूस तो बैल एका पायावर आहे, धर्म, आणि त्याला सुद्धा तो काळाकुट्टा माणूस मारण्याचा प्रयत्न करतो आहे. हे ज्यावेळेस परीक्षित महाराजांनी पाहिलं तर राग आला. हे तुला असं वाटलं असेल की पांडव निघून गेले, पण मी पांडवाच्या वंशातील आहे, परीक्षित आहे. आणि जोपर्यंत परीक्षित नावाचा राजा इथे उपस्थित आहे तोपर्यंत काय हिंमत आहे कुणाची अधर्म करण्याची. तुम्हाला असं वाटलं असेल, तुला असं वाटलं असेल की पांडव निघून गेले, आता कोणी नाही आहे, पण मी परीक्षित जिवंत आहे, माझ्या समोर हे जमणार नाही. म्हणून परीक्षित महाराज त्या काळाकुट्ट माणसाला मारण्याकरता धावले. तेव्हा पृथ्वी आहे, गोमाता आहे, तिने सांगितलं त्याचं काही गुन्हा नाही, म्हणले हे घडणार आहे, हे होणार आहे. म्हणजे कोण आहे हा काळाकुट्ट माणूस? त्यावेळेस तिने उत्तर दिलेलं, तो काळाकुट्ट माणूस नाही, तो साक्षात कली आहे, साक्षात कली आहे. परीक्षित महाराज म्हणले कली असो की काय मला काही माहित नाही, पण तो जर त्रास देत असेल, तो जर अधर्माने वागत असेल तर त्याला शिक्षा मी देणार आहे. मी क्षत्रिय आहे, तो धर्म आहे माझा. माझ्या राज्यामध्ये जर कोणी कोणावर अधर्म करत असेल, अधर्माचं आचरण करत असेल तर त्याला शिक्षाही मिळणार आहे, माहित नाही. म्हणून परीक्षित महाराज त्याला मारण्याकरता धावतात. शरण आला, कली शरण आला, महाराज कृपा करून मारू नका. आणि क्षत्रियाचा दुसरा धर्म असा असतो की शरण आलेला माफी द्यायची, माफ करायचं. त्या कलीने सांगितलं, महाराज ही जे तुम्ही करताय काही सगळ्यांनी ही स्थिती केली माझी, मला पाहिलं की लोक मारायलाच धावतात. कलीने सांगितलं, परीक्षित महाराज मला पाहता क्षणी लोक मला मारण्याकरता होतं, काय गुन्हा हो माझा? तुम्ही तरी असं करू नका. तुम्ही धर्माचं आचरण करणारे आहात, धर्मानीतीने वागणारे आहात, तुम्ही तरी अशी दयनीय अवस्था माझी करू नका. कृपा करून मला जागा द्या, तुमच्या राज्यामध्ये जागा द्या मला. तुम्ही म्हणल्या, तुमच्या म्हणल्यावर मी माझ्या हक्काची जागा मागत नाहीये, तुम्ही जी जागा दिली ती मला मान्य आहे. आणि म्हणून भगवान लोक म्हणतात सहज असं की काय कली आहे, कली आहे. महाराज कलीला जे घर मिळाले ते लिगली आहे, म्हणजे राजाने दिलेले आहेत ते. कली राहणार आहे, तुम्ही राहणार मला माहित नाही, आपण राहणार आहे की नाही मला माहित नाही. आपले घर लिगली नाही आहे, लिगली ही कलीची आहे. पता आली परीक्षित महाराजांना, अरे सगळेच दैनी अवस्था करतात, राहण्याकरता घर नाही,
आपण दिलं पाहिजे. दिलं पाहिजे म्हणून परीक्षित महाराजांनी 4 ठिकाणी जागा दिल्यात कलीला. 4 ठिकाण द्युतम पानम सियसुना यत्र धर्मश्चतुर्विदः या परीक्षित महाराजांनी दिलेल्या जागा आहेत. किती? द्युतम पानम सियसुनाः. कलीने 4 ठिकाणी जागा दिली परीक्षित महाराजांनी कलीला, जिथे पत्ते खेळले जातात. द्युतम पानम, जिथे मदिरापान केले जाते. सिंह, जिथे परश्री गमन केलं जातं. सिंह सुनाहा, जिथे हिंसा केली जाते. हिंसा ही लिगली जागा दिलेली आहे. जिथे पत्ते खेळले जातात, जिथे मदिरापान केले जातं, जिथे परश्री गमन केले जातं आणि जिथे हिंसा केली जाते, ही कलीची जागा आहे. तुमची जागा नाही. ही जागा कोणाची आहे? महाराज 4 रूम दिले. 4 रूमचं घर दिलंय. कुणी? परीक्षित महाराजांनी दिलेलं आहे. हे घर कलीच आहे. लोक म्हणतात कली असं आहे, कली तसं आहे. महाराज कली सारखा इमानदार कोणी नाही. कली सारखा इमानदार कली तुमच्या घरी कधीच येणार नाही. महाराज कली हा तुमच्या घरी कधीच येणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल कलीचा वास झाला तर आत्मनिरीक्षण करा. आपण कलीच्या घरी तर जात नाही ना. कली आमच्या घरी येत नाही, कधीच येत नाही. महाराज तो येतच नाही. एवढा इमानदार आहे आणि आम्ही त्याला नाव ठेवतो महाराजांना. आपण सहज म्हणतो अरे कलियुग होणारच आहे. कलियुगासारखा युग नाही. अरे जी जागा त्याने परीक्षित महाराजांना दिली त्या जागेच्या बाहेर कधी कधी आलाच नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल कलीचा वास आहे तर आपल्या घरातला एखादा त्याच्या घरात तर जाऊन येत नाही ना. हे जर तुम्ही पाहिलं नाही म्हणून सावधान. शांती मिळावी, समाधान मिळावं आणि शांतीने जीवनात क्रांती व्हावी अशी अपेक्षा असेल तर कलीच्या घरापासून वाचा. तू महाराज मग त्याच्या घरात गेल्यावर कसं तो राहू दिल बरं? सांगा, खरं सांगा. ते बळजबरी जर आपण त्याच्या घरात घुसायला लागलो तो कसा राहू देईल आपल्याला? चांगलं कसं राहू देईल? तो कली. म्हणून शांती मिळेल असं वाटत असेल तर घरातल्या कोणत्याच प्राण्याला, घरातल्या कोणत्याच व्यक्तीने ह्या कलीच्या घरी जाऊ नये. कुठे कुठे? जिथे पत्ते खेळले जातात तिथे, जिथे दारू पिल्या जाते तिथे, जिथे परश्री गमन होतं तिथे, आणि जिथे हिंसा. हिंसा म्हणजे प्राण्याला मारण्याची हिंसा नाही. कुणाचं मन दुखवणं ही सुद्धा हिंसाच आहे. कुणाचं मन दुखवणं ही हिंसाच आहे. आणि जर तुम्ही कुणाचं मन दुखत असेल तर महाराज ती कली आहे, हे विसरू नका. 4 जागा दिल्या अशा. पण महाराज त्या कलीला सुद्धा बऱ्या वाटलं नाही. त्याने सांगितलं महाराज तुम्ही सगळ्या भरलेल्याच दिल्यात. म्हणजे कलीने सांगितलं परीक्षित महाराजांना तुम्ही जागा 4 दिल्यात, कौतुक आहे. पण 4ही जागा अशा खराब दिल्यात. एखादी तरी चांगली रूम पाहिजे. जसं आपण हॉल करतो बा, पीओपी वगैरे असते मस्त. म्हणजे बाहेरचे पाहुणे आले की प्रशस्त वाटतं मस्त हॉल. तसं कलीने विचारलं चांगली एखादी द्यायला पाहिजे होती. सगळ्या भरलेल्या दिल्या, घाण दिल्या. म्हणजे कलीला सुद्धा घाण वाटल्या जे आपल्याला चांगल्या वाटत नाही, आनंदाने घेतोय सुद्धा. एखादी चांगली द्या. आणि जरा बरं वाटलं आणि दया आली परीक्षित महाराजा. आणि म्हणून परीक्षित महाराजांनी 5वी जागा दिली ती सोन्यामध्ये. सोन्यामध्ये म्हणून सुवर्णामध्ये हा कलीचा वास आहे. हे परीक्षित महाराज आहे. व्यास महाराजांनी इथे भागवतात लिहिलंय. सोन्यामध्ये कुणाचा वास आहे? कलीचा आहे. सोन्यामध्ये कलीचाही वास आहे. आणि श्रीमद भागवत गीतेमध्ये परमात्म्याने विभूती योगामध्ये विभूती योग सांगत असताना सांगितले धातूनाम अस्मि कांचन. म्हणजे परमात्मा सांगतात सोन्यामध्ये मी आहे आणि परीक्षित महाराज सांगतात सोन्यामध्ये कलीला वाढ दिलाय. मग सोन्यामध्ये कली आहे की देव? दोघांचं खोटं नाही महाराज. म्हणजे परीक्षित महाराजांनी कलीला सोन्यामध्ये वास दिला हे खोटं नाही. आणि परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात धातूमध्ये सोनं मी आहे
हेही खोटं नाही. खोटं नाही. मग दोघं जर मोठे मोठे माणसं जर असे करत असेल तर कसं जमायचं आहे? एक तर सोन्यामध्ये कलीचा असेल किंवा देवाचा असेल. तर असं आहे महाराज, सोन्यामध्ये कलीचाही वास आहे आणि सोन्यामध्ये देवाचाही वास आहे. तर त्याचं कारण असं आहे, जे धर्माने कमवलेलं सोनं आहे त्याच्यामध्ये देवाचा वास आहे आणि जी अधर्माने चोऱ्या डाके हे यांनी मिळालेली कमवलेली जी संपत्ती आहे त्याच्यामध्ये मूर्तिमंत कली आहे. म्हणून तुमच्याकडे सोनं फारच नसेल त्याला काय किंमत नाही. जी आहे ती धर्माने कमवलेलं असावं ते सुख देतं. सोनं पवित्र आहे. सोन्यासारखी पवित्रता नाही महाराज. काही गोष्टी काही वस्तू पवित्र सांगितल्या, पवित्र सांगितल्या. प्रत्येक विभागामध्ये पवित्रता आहे. जशी प्राण्यामध्ये काय पवित्र असं जर म्हणलं तर प्राण्यामध्ये काय पवित्र आहे? गाय. काय पवित्र आहे? गाय पवित्र म्हणते. आता गाय जर तुमच्या समोरून गेली, गावरान गाय तुमच्या समोरून गेली तर पहिली प्रतिक्रिया काय असेल? दर्शन घ्याल ना. गाय. म्हशीचं नाही. गाय पवित्र मानली ना. म्हैस मानली असेल तर म्हशीचं घेतलं असतं आपण. पण पवित्र गाय मानली. काही सांगितलं पवित्र सांगितलं. तर गायीच्या खालोखाल हरिण पवित्र सांगितलंय. गायीच्या पाठीमागे खालोखाल हरिण पवित्र आहे. हरणीच्या नाभीतून एक पदार्थ येतो पहा, त्याचं नाव आहे कस्तुरी. किती पवित्र! कस्तुरी, मळवट, चंदनाची उटी पवित्र. तर मला एवढं लांब जायचं नाही. प्राण्यांमध्ये जशी गाय पवित्र आहे तशी धातूमध्ये सोनं पवित्र आहे. सोनं पवित्र मानलं. ठीक आहे. काही गोष्टी अशा त्या अण्णा सांगायची गरज नाही. का सोनं सांगावं लागतं? नाही, सोनं पवित्र आहे, चांगलं सांभाळा, सांगावं लागतं. नाही, नालीत पडलं, खराब झालं तर अपवित्र झालं सोनं, उचलू नका असं सांगायची गरज आहे? लोक नालीत नाही घाणीतून उचलायला बसले. सोनं आहे ना ती पवित्र. काय झालं पहा, पोळ्याची दिवस होती. पोळ्याची ती माता माऊली त्या बैलाला ओळायला लागली. पोळ्याच्या दिवशी सोनं लावतात ते बैलाच्या डोक्याला लावतात, ते मालकाच्या डोक्याला ते ओवाळ्या करता लावतात. ती अंगठी होती तिची. ते बैलाला काय करतं अंगठी काय सोनं, त्यांच्या नैवेद्याबरोबर ती अंगठी घेऊन खाल्लं. 8 दिवस बाई शंत तुझी. 8 दिवस खरं सांगतोय मी. 8 दिवस महाराज भाग्य असं की सापडली ती. 8व्या दिवसानंतर आली. मला सांगा 8 दिवस जी बैलाच्या पोटात राहिलं सोनं, पण ते काय आता सोनार कमी किंमत येणार त्याची? सोनं म्हणले घाणीतून आलंय आता कमी किंमत होईल असं काही. सोनं पवित्र आहे महाराज, शुद्ध आहे. सोनं पवित्र आहे आणि सोन्याच्या खालोखाल तांब पवित्र मानलंय. तांब म्हणून म्हणजे विज्ञानाने सुद्धा सांगितलं की तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायला पाहिजे. म्हणून आपण सगळे आता तांब्याच्या भांड्यात पितो पाणी. पितो ना सगळे पितो. काय महाराज अवघड आहे सगळे. सगळे आयुष्याचा बाजार आहे सगळे. तुम्ही आम्ही सगळे. किती सोपं आहे महाराज. तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायचं काय? चांगलं नाही, शरीरासाठी चांगलं आहे महाराज. शरीरासाठी चांगलं आहे तरी सुद्धा आपली करण्याची इच्छा नाही. हे तुमचं सांगत नाही. माझा आता 7 वर्षाचा अनुभव लागणार. मला 2-3 भांडे तांब्याचे आहेत मला, पण ते पोटमाळीवर ठेवलेले आहेत वर पन्नीर घालून. खरंच पन्नीर घालून ठेवले. कशामुळे माहितीये? हा, पाणी ठेवायचं रोज घासत बसायचं. काय एवढं कुठून कोण करणार त्याला? म्हणून असं घर नाही की त्या घरामध्ये तांब्याचं भांडं नाही. पण नाही पित. चला सोडा. सोनं पवित्र मानलं. सोन्यामध्ये देवाचा वास आणि कलीचा वास असं कसं शक्य आहे? मी तुम्हाला हे सांगितलंय की धर्माने कमवलेले जे सोनं आहे त्याच्यामध्ये देवाचाच वास आहे आणि अधर्माने कमवलेलं जे सोनं आहे त्याच्यामध्ये कलीचा वास आहे. म्हणून ऐका, शांती मिळावी, सुख मिळावं असं जर वाटत असेल तर अधर्माने कमवलेल्या संपत्तीतून कधीच सोनं खरेदी करू नका. जर खरेदी केलं असेल तर देऊन टाका. आता नका काढून देऊ, नंतर करा. परीक्षित महाराज जागा दिली. परिणाम असा आहे महाराज, कलीचा वास तिथून आहे. कलीला प्रारंभ तिथून आहे. कलीला फक्त एक जागा अशी पाहिजे होती की त्याचा काय माणसाला काय असतं महाराज, काय की माणसाला प्रस्थापित होण्याकरता थोडीशी जागा लागते. एक तर थोडीशी जागा मिळाली की मग ती हळूहळू आपली चालक करत राहतो माणूस.
आणि त्याने ती चांगली जागा पाहिली, एक जागा त्याला चांगली मिळाली की हा इथून आपलं आपण राज्य करू शकतो, इथून आपलं वर्चस्व आपण साधू शकतो. एक दिवस परीक्षित महाराज राज्यातून बाहेर निघाले. राज्यातून बाहेर जायचंय म्हणल्यानंतर आता राजवैभव आहे, राजा आहे. बाहेर पडताना महाराज राजवैभव आहे, राजवस्त्र धारण करायचे आणि म्हणून सहज त्या दुःशासनाच्या कोषागृहाकडे गेले. ते जिथे मुकुट वगैरे सगळं भांडवल ठेवलेलं होतं कोषागृहामध्ये. चुकीने महाराज परीक्षित महाराजांच्या हातामध्ये दुःशासनाचा मुकुट आला, जो सोन्याने रत्नाने जडित होता, सुंदर होता, खूप सुंदर. आणि महाराज तोच मुकुट परीक्षित महाराजांनी आपल्या डोक्यामध्ये परिधान केला आणि इथून कलीला सुरुवात झाली. परिधान केल्यानंतर जे परीक्षित महाराज आतापर्यंत कधीच अधर्माने वागले नाही, बुद्धी परिवर्तित झाली आणि फिरत असताना, फेरफटका मारत असताना महाराज जंगलाच्या दिशेने दूरशी निघाले आणि जात असताना एक कुटिया दिसली. जी कुटिया होती शमीक ऋषींची, साधनेत रत होती, साधना चालू होती शमीक ऋषींची. आणि शृंग आदी शमीक ऋषीचा जो मुलगा नदीच्या तीरावर खेळण्याकरता गेलेले शमीक महाराजच त्या कुटियामध्ये होती. काही एक दोन विद्यार्थी असेल, शिष्य मंडळी तिथे थोडी लहान लहान खेळत होती. परीक्षित महाराजांनी आवाज दिला. आता शमीक महाराज खरोखरच समाधीमध्ये असल्यामुळे ते काही उठले नाही आणि आवाजही दिले नाही. आता हे राजे, परीक्षित म्हणजे राजा. वाईट वाटलं परीक्षितीला, मी राजा आहे, मी याला आवाज देतोय म्हणले, ढोंग करतोय समाधीचं, याला जोर आला असेल मला पाणी द्यायला, मला खाऊ घालायला, आणि म्हणून नाही ढोंग करतोय समाधीचं. राग आला परीक्षित महाराजांना. मेलेला सर्प होता, उचलला सर्प आणि टाकला, फेकला गळ्यात, अंगावर फेकला, तो गळ्यात पडलेला. मेलेला सर्प कुणीतरी श्रीगुरूंच्या गळ्यात टाकलाय असं कळाल्यानंतर ते दोघं खेळत बसलेले ते शिष्य मंडळी निघाले आणि शमीक महाराजांच्या मुलाकडे, शृंगाकडे गेले, शृंग ऋषी, आणि त्याला सांगितलं की तुमच्या पित्याच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकला. हे शृंग ऋषी म्हणजे भयंकर क्रोधी होते, क्रोधिष्ठ होते. त्यांनी त्याच नदीतला पाणी घेताना संकल्प केला, ज्याने कुणी हे क्रूर कार्य केलं असेल त्याला 7व्या दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करेल. शाप दिला. शाप दिल्यानंतर, अगोदर शाप दिला, नंतर शृंग ऋषी शमीक म्हणजे आपल्या पित्यांकडे आले, पाहिला, रडत होते शृंग ऋषी. मेलेला सर्प बाजूला टाकला आणि स्पर्श झाल्यानंतर समाधीतून बाहेर आले शमीक ऋषी. विचारलं का रडतोय? पिताश्री तुमच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकलाय. शिष्याने सांगितलं महाराज कुणीतरी नाही, आपल्या राजे आहेत आपले. कोण? परीक्षित. पण महाराज शमीक ऋषीने परीक्षित महाराजांचं नाव ऐकलं आणि विचारला, हे जर परीक्षित महाराजांनी केलं असेल, अगोदर तर शक्यच नाही, पण जर केलं असेल तर हे नक्कीच चुकीने झालं असेल. कारण परीक्षित महाराजांसारखा धर्मात्मा, धर्माचं आचरण करणारा राजा आता पुन्हा होणी नाही. आणि असला धर्मात्मा राजा, धर्माचं आचरण, धर्मनिष्ठ असणारा राजा हे करू शकत नाही, हे मला 100% माहिती, मला माहिती आहे. आणि जर झालं असेल तर हे चुकीने झालं असेल. मुला, पुत्र तू चांगलं केलं नाही बाळा. अरे परीक्षित महाराजांसारख्या महान राजाला तू शाप दिलायस, हे बरं नाही. पण महाराज ते मुकुटचा परिणाम आहे, तो सोन्याचा परिणाम आहे, दुःशासनाच्या मुकुटाचा परिणाम आहे. हे अधर्माने कमवलेलं सोनं सांगतो बरं. म्हणजे अधर्माने कमवलेलं सोनं परीक्षित महाराजांसारख्याला जर असली दयनीय अवस्था करू शकतं, तर तुम्ही आम्ही कोण आहात महाराज? परीक्षित महाराज म्हणजे पांडवाच्या वंशातील आहे, दिव्य महापुरुष होते, धर्माचं आचरण करणारे, एवढे एकनिष्ठ होते. पण परिणाम भयंकर झाला की महाराज साधूचा अपमान. अरे ज्या साधूच्या जीवावर हे सगळ्यांनी आतापर्यंत राज्य केलेलं. अरे राज्यावर फक्त गाठीवर बसायचे, पण जे संत सांगतील ते करायचे. पितामह भीष्म तुम्ही माहिती आहे, राज्य फक्त धृतराष्ट्र महाराज बसलेले होते, महाराज राज्य सगळं पितामह भीष्म चालवायचे. राम फक्त बसलेले होते, पण राज्य सगळं वशिष्ठ चालायचे. ही पहिली आपली भारताची रीत आहे, परंपरा आहे. म्हणून साधूने सांगितलेलं ऐकलेलं, आज साधूंना शाप दिला, साधूंचा अपमान केला, भयंकर कार्य आहे. ही शमीक ऋषीला माहिती. एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना ही साधू संत ही फार महत्वाची, बरं फार महत्वाची. म्हणून जीवन तुम्ही संतांकडे नाही गेले तरी चालेल, हरकत नाही.
पण जात असताना खोट्या संतांकडे अजिबात जाऊ नका काय, ते गेले अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे गेले तर चांगल्याकडे जा, नाहीतर नाही गेले तर हरकत नाही, पण खोट्याकडे जाऊ नका. तुम्हाला माहितीये एक महाभारत आणि एक रामायण हे दोन असे आहेत की माणसाला सगळं शिकवते. त्या रामायणामध्ये राजा प्रताप भानूने खोट्या साधूला खरं समजलं, परिणाम घात झाला. आणि या महाभारतामध्ये परीक्षित महाराजांनी खऱ्या साधूला खोटं समजलं, इथे सुद्धा घात झाला. म्हणजे खऱ्याला खोटं समजलं तरी घात आहे आणि खोट्याला खरं समजलं तरी घात आहे. म्हणून जरा विचार करून हे सगळं करायचं, जाणता आलं पाहिजे. आणि ही आपली दैनीय अवस्था याच्यामुळेच की आपल्याला तेच जाणता येत नाही. वर्म जाणे, कारण महाराज दिसायला ते मी म्हणतो चांगल्या संतांपेक्षा ही जी खोटी असतात ना ही दिसायला लय असते महाराज. असं लगे पाहिलं की असं वाटतं नाही नाही लगे खरेच आहे. आणि ते त्याच्यामुळे झालं महाराज. हे सगळं आतापर्यंत जे चालू आहे ते कशामुळे, आतापर्यंत जे चालू आहे जे घडतं आहे महाराज, संतांनी मारं खाल्ली तरी लोकांचे तिकडे ध्यान नाही. आणि इकडे थोडीशी भुकटी दिली की लगे चालली पळत. वैकुंठवासी फुले बाबा सांगायचे आमची दयनीय अवस्था याच्यामुळेच आहे की आम्ही खऱ्यांना खोटं केलंय आणि खोट्यांना खरं समजलं. म्हणून खरे कोण खोटे कोण याच्यासाठी श्रीगुरु अत्यंत महत्वाचे आहे. हे चांगले श्रीगुरु मिळाले पाहिजे, तत्वनिष्ठ मिळाली पाहिजे. आणि अभ्यास करू ना, मी आता गुरुला आणि शिष्याला कमीच नाही. ते म्हणायचे लोकांची दयनीय अवस्था, एवढे हरिपाठ चालू आहे, एवढे कीर्तन चालू आहे, एवढे भजन चालू आहे, काय फरक आहे महाराज. असे सांगणारे त्यांचे गुरु. मी तर म्हणतो गुरु करत असण्याची परंपरा पाहिजे. हा परंपरेत दिला आहे का नाही, आता लय सुटलेत महाराज. हे दिशाभूल करते ना, लक्षात घ्या पाहिजे. मी काय सांगितलं, तुम्ही जाऊ नका संतांकडे, तुम्ही परमार्थ करू नका, घरी बसा. नाही अधोगती थांबेल तुमची. ते सांगायचे खऱ्याला खोटं केलंय, खोट्याला खरं समजलं म्हणून दैनी अवस्था आहे. एक गोड दृष्टांत द्यायची तिथे, गोड. आणि हा दृष्टांत आज पूजनीय मारुती बाबा सुद्धा सांगायला. ते म्हणे झालं असं की एकदा अकबर होता, अकबर सभा भरलेली होती. आणि सभा भरलेली असून त्याच्या मनात अचानक असं आलं की आपण आपले जे सेनापती आहेत, आपल्या विद्वान कोण आहेत याची परीक्षा घेऊ. आपल्या सभेमध्ये किती विद्वान आहेत. म्हणजे ज्यावेळेस भरती झाली त्यावेळेस जरा गरज होती म्हणून आपण पाहिलं त्यावेळेस विद्वत्ता पाहिली. पण आज पाहू आपल्या सभेमध्ये विद्वान कोण आहे याची परीक्षा घ्यायची. आणि म्हणून त्या अकबरांनी काय केलं, आपल्या कोशामध्ये हिरा होता, हिरा तसाच हिरा बनवला, खडीसाखरेचा स्वयं. आणि दोन्ही चांदीच्या पात्रामध्ये समोर ठेवलेत, राजाश्रमाच्या समोर ठेवलेत. चांदीच्या पात्रामध्ये दोन हिरे सारखेच आहे. आणि राजाने घोषणा केली, जो कोणी याच्यातील खरा हिरा सांगेल त्याला 100 मुद्रा बक्षीस. 100 मुद्रा म्हणल्याबरोबर महाराज सगळ्या लोकांनी वर हात केले, काही केले 2-2 हात वर केले. राजाने सांगितलं ते ठीक आहे, पण जर सांगता आलं नाही तर 100 फटके मिळतील. फटके म्हणल्यानंतर पुन्हा खाली हात. राजाला वाईट वाटतं, अरे एवढं मोठं राज्य आहे, या राज्यात कोणीच विद्वान नाही, म्हटल्यानंतर महाराज त्या सभेमध्ये तानसेनजी बसलेले होते. तानसेनजी जे गवय्या आहे, त्यांना वाईट वाटलं ना, विद्वान कोण नाही म्हटल्यानंतर ते बरं वाटत नाही, म्हणजे उठलेत ते. तानसेनजी उठले आणि असे दबक्या पावलाने चालत पुढे आले हिरा सांगण्याकरता. खरा हिरा कोणता, जवळ आले हिरेच्या, चांगलं पाहिलं. आणि दीपक महाराज चांगलं पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे गायनापेक्षा खूप अवघड आहे. गायनापेक्षाही अवघड आहे का, सोपं नाही महाराज. दिसाला सारखेच होते ना, दोघी दिसती सारखी.
ते नाही जमेना त्यांना, ते पुन्हा मागे बसले. कोणीच नाही का इथे असं म्हणल्यानंतर मग प्रधानजी उठले. महाराज आपली आज्ञा असेल तर सांगू. ते ठीक आहे म्हणले, पण तुम्हाला शिक्षा माहिती का काय? त्यावेळेस प्रधानाने सांगितलं महाराज 100 नाही, जर सांगता आलं नाही तर 200 फटके मारा. राजाला आनंद वाटला, वा फटके जर 200 खाशील तर मुद्रा सुद्धा 200 देतो बोल. आणि प्रधानजी पुढे आले, दोन्ही हिरे ठेवलेले, आणि क्षणाचा विलंब न करता जो खरा हिरा होता तो उचलला आणि राजाला सांगितलं, राजे हा घ्या खरा हिरा. कौतुक वाटलं महाराजाला, वा प्रधान कसं ओळखलं, एवढं कठीण आहे ते, कसं ओळखता आलं? राजा प्रधानाने सांगितलं एवढं काय अवघड आहे म्हणले त्यामध्ये. मगाचपासून पाहतोय म्हणली, हा जो हिरा आहे ना खोटा, त्याच्यावर बऱ्याच वेळ झाला माशी बसली, कळतंय ना? बराच वेळ झाला म्हणले त्या हिऱ्यावर माशी बसली, आणि ज्याच्यावर माशी बसली तो साखरेचा, ज्याच्यावर माशी बसली तो साखरेचा. एवढं अवघड नाहीये, पण ऐका वर्म जाणे, हा ते अवघड नाहीये, पण त्याला वर्म कळालं त्याच्यासाठी अवघड नाहीये. म्हणून येडा वेडा आणि संत दिसायला सारखेच आहेत, पण त्याच्यासाठी खऱ्या श्रीगुरूंची गरज आहे. इथे परीक्षित महाराजांसारख्यांना सुद्धा धोका होऊ शकतो. इथे राजा प्रताप भानू सारख्यांना सुद्धा होऊ शकतो. प्रताप भानू म्हणजे सामान्य राजा नाही, सामान्य विद्वान नाही, पण महाराज खोट्याला खरं समजलं, घात झाला घात. तसे आज परीक्षित महाराज धर्मात्मा होते, पण खऱ्याला खोटं समजल्यामुळे शाप मिळाला, आणि तक्षक नावाचा सर्प त्यांना दंश करणार आहे. महाराज ज्यावेळी शमीकृष्ण काळाला रडायला लागले, मुलाला बोलून घेतलं का, बाळा अरे तू खूप चुकीची गोष्ट केली, आता एक काम करते काय, आता खोटं ठरणार नाहीये, तू शाप दिला म्हटल्यानंतर ते खरं होणार आहे, घडणार आहे, पण निदान एवढं तरी कर की महाराजांना जाऊन सांग, काहीतरी प्रयत्न करतील ते. आणि म्हणून काही शिष्य मंडळी परीक्षित महाराजांकडे जातात, आणि परीक्षित महाराजांकडे गेल्यानंतर त्यांना नमस्कार करून सांगतात, महाराज ज्या संतांचा तुम्ही अपमान केलाय त्यांच्या पुत्राने तुम्हाला शाप दिलाय. कोणता शाप? त्यांनी सांगितलं तक्षक नावाचा सर्प 7 दिवसामध्ये तुम्हाला दंश करून तुम्ही मरणार आहात. असं ऐकल्याबरोबर परीक्षित महाराजांना फार वाईट वाटलं. मी मरणार आहे याचं नाही, बरं मी मरणार नाही याचं नाही, अरे ज्या पांडवांनी संतांचा कायम आदर केला त्या पांडवाच्या वंशातील मी परीक्षित, मी माझ्या पितरांना काय तोंड दाखवायचंय? अरे ज्यांनी सगळं राज्य माझ्यावर सोपवलं, माझ्या स्वाधीन केलं, संतांचा अपमान करू नये हे धर्माची व्याख्या मला शिकवली, त्या पांडवांना, त्या आमच्या पितरांना काय तोंड दाखवावं वाईट वाटलंय. एका गोष्टीचं समाधान वाटलं, वाईट याचं वाटलं की साधूचा अपमान झाला, ही चांगली गोष्ट नाही, पण समाधान याचं वाटलं जो मृत्यू कोणालाच कळाला नाही तो मला कळालाय, ही चांगली गोष्ट आहे. जो मृत्यू कुणाला सांगता आला नाही तो छाती ठोकपणे सांगू शकतो की 7व्या दिवसात मी मरणार आहे. आणि परीक्षित राजामुळं, परीक्षित महाराजांमुळं हे आपल्याला सुद्धा मारायला, आपण सुद्धा 7 दिवसात मरणार आहे, 8व्या दिवसात मरते कोणी? आपला मृत्यू सुद्धा 7च दिवसात आहे. कोणत्या 7 दिवसात आपण मरणार आहोत, ते कोणत्या 7 दिवसात मला माहित नाही. 7 दिवसापैकी कोणता दिवस आपल्याला माहित नाही. म्हणून हे महाराज कथा ऐकणं म्हणजे काही कथा काही परीक्षित महाराजांची नाही, हे परीक्षित म्हणजे सगळे आपणच आहोत, आपण सगळे परीक्षितच आहोत. 7 दिवसामध्ये आपणही मरणार आहोत. मग 7 दिवसामध्ये मरणार आहे. महाराज ज्यावेळेस परीक्षित महाराजांना कळालं की 7 दिवसामध्ये मी मरणार आहे, प्रयत्न करतात ते की या 7 दिवसामध्ये मला मोक्ष कसा मिळेल. या 7 दिवसामध्ये रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी, या 7 दिवसामध्ये मोक्ष प्राप्त होऊन घ्यायचे. अशा खूप गोड वर्णन करतात श्री व्यास महाराज. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी दक्षित स्म कुलांगारं नोजितो मे तत्रुहं. इति लंघित मर्यादम तक्षक सप्तमे हनी, शाप दिला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्प दंश करणार आहे. असं कळल्याबरोबर राजवैभव त्यागून टाकलं परीक्षित महाराजांनी.
आपला मुलगा जन्मलेला राज्याभिषेक केला, राज्यावर बसवलं, गादीवर बसवलं आणि आता शोधात आहे संतांच्या की असले कोणते संत मला भेटतील की 7 दिवसामध्ये मला मोक्ष मिळवून देईल. अनेक संतांना विचारू लागले, महाराज सांगा ना, मी मानसी किम कर्तव्य, महाराज सांगा ना, मरण आसन्न असणाऱ्या पुरुषाने काय केली असता त्याला मोक्ष प्राप्त होईल. अहो 7 दिवसामध्ये मी मरणार आहे, 7 दिवसामध्ये मृत्यू स्पर्श करणार आहे, कृपा करून असं काहीतरी सांगा की या 7 दिवसामध्ये मला मोक्ष प्राप्त होईल. तुम्हाला कुणाला सांगता येईल नाही, कुणाला सांगता येईल. वाईट वाटलं. एका महान सभेमध्ये श्री परीक्षित महाराज जातात, हजारो संत आहेत आणि हजारो संतांच्या सभेमध्ये परीक्षित महाराजचा हाच प्रश्न आहे, महाराज प्रिय मानस्य किम कर्तव्य. अपेक्षा होती परीक्षित महाराजांची की आता हजारोच्या संख्येने संत आहेत, कुणाकडून तरी उत्तर मिळेल. पण महाराज सगळे संत मंडळी एकमेकांच्या तोंडाकडे पाहायला लागले, काय उत्तर द्यावं. अरे 7 दिवसामध्ये असं कोणतं साधन आहे की जेणेकरून याला मोक्ष मिळू शकतो, कुणाला सांगता येईल. पण एकमेकांच्या तोंडाकडे पाहतच होते, चिंता करत होते, शंका सगळ्यांच्या मनात होती, काय उत्तर द्यावं या राजाला असा विचारच करत होते. तर त्या सभेमध्ये एका महान साधूंचं आगमन झालं. त्या साधूचं नाव आहे श्री शुकदेवजी महाराज. 16 वर्षाचं वय आहे, कोपीन धारण केली, अंगावर वस्त्र नाही. ज्यावेळी शुकदेव भगवान त्या सभेमध्ये येतात आणि सभेमध्ये आल्यानंतर सर्व साधू मंडळींनी त्यांना नमस्कार केला. परीक्षित महाराजच्या लक्षात आलं कोणीतरी विद्वान साधू आहे, विद्वान साधू आहे. महाराज त्या साधूचं पूजा न करताच महाराज परीक्षित महाराज त्यांच्याकडे घेतात. महाराज सांगा ना, प्रिय मानस्य किम कर्तव्य. महाराज ज्याचा मृत्यू जवळ आलाय, जो मरणार आहे, त्याने काय केले असतं त्याला मोक्ष प्राप्त होईल. शुकदेव भगवान सांगतात, मूर्ख आहेस का रे, राजाने तुला राजाचे धर्म माहित नाही. अरे एखादा साधू जर त्याच्या राज्यात आला, त्याच्या गावात आला, तर त्याचं अधिक कर्तव्य असतं की त्याचं पूजन करावं, विधिवत पूजन करावं, त्याला खायला विचारावं, त्याचा पाहुणचार करावा आणि मग तुला काय प्रश्न पडले ते विचारावे. काय नाही, आता चालू मी आणखी बसलो नाही तरी प्रश्न केला, प्रिय मानस्य किम कर्तव्य. हा महाराज जरा चुकलंच म्हणले आणि मग विधिवत पूजन केलं. सविष्णुरातो तिथय आगताय तस्मै सपयां शिरसा जहान. ततो निवृत्ति यदा व्योर्भका महासने सोप विशेष पूजितः. तत्राद भगवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया निपेक्ष अलक्षलिंगो निगलावतुष्टो व्रतश्वान रवदे. तत्राद भगवान व्यासपुत्रो, तत्राद भगवत भगवान. कोण आलाय म्हणले, व्यासपुत्र, साक्षात भगवान आहे. व्यास भगवान त्याचा श्री शुकदेव आहे. सविष्णू राहतो तिथे आगत आहे. विधिवत पूजन केलं परीक्षित महाराजांनी शुकदेव भगवंताचं आणि पूजन केल्यानंतर प्रश्न विचारला, महाराज ज्याच्या उत्तराची मी बऱ्याच वेळेपासून अपेक्षा आहे, चिंतित आहे, सांगा ना, जो मरणार आहे त्याने काय केली असतं त्याला मोक्ष प्राप्त होईल. हा प्रश्न जो आहे ना, तो एकट्या परीक्षित महाराजांसाठी नाही. महाराज परीक्षित महाराज काय राजा आहे, अरे दाता क्षणी जगाचं कल्याण करून गेले. मी मरणार आहे असं नाही म्हणले ते. परीक्षित असं म्हणू शकत होते ना, महाराज मी मरणार आहे, मला काहीतरी उपाय सांगा. नाही, जो जो मरणार आहे, जो जो म्हणल्यानंतर मग सगळं झाले त्यामध्ये, जो जो मरणार आहे त्याने काय केली असतं त्याला मोक्ष प्राप्त होईल. त्यावेळेस शुकदेव भगवंताला आनंद वाटला, वा गडबड केली तू प्रश्न विचारायला, पण जगासाठी गेलाय म्हणून आनंद वाटलाय. आणि मग खूप गोड आहे हे शुकदेव भगवंताचं बोल. हा वर्यानेश ते प्रश्न, हा वर्यानेश ते प्रश्न कृतलोकहितं नृपः. वर्यानेश ते प्रश्न,
आत्मावी संमत पुंसा श्रोतव्यादिषु यः परः. राजा, हे वर्या, वर्यानेश ते प्रश्न, तू जो प्रश्न विचारलाय लोकहितम नृपः, नृपः म्हणजे राजा, नृप म्हणजे राजा. हे राजा, तू जो प्रश्न विचारला लोकहिताय, लोकांच्या हितासाठी विचारला, कौतुक आहे. कारण असले प्रश्न कोणाला सुचत नाही. माझं मरण कसं होईल, मला मोक्ष कसा मिळेल, मला देव भेट कधी देतील, देवता साक्षात्कार कसा होईल, असले प्रश्न कोणाला सुचत नाही. शुकदेव भगवान सांगतात, परीक्षित, तू जो प्रश्न विचारलाय तो लोकहिताय, लोकांच्या हितासाठी केलाय. कारण लोकांचं म्हणजे असं आहे, लोकांचं अर्ध आयुष्य तर झोपेत चाललंय. म्हणजे निद्रयार्हिते नक्तम व्यवायन चवावयः दिवाचार्य हया राजम कुटुंब भरणे नवा. राजा, अरे लोकांचं अर्धायुष्य झोपेत चाललं. निद्रयार्हिते नक्तम म्हणजे अर्धायुष्य झोपेत, निद्रया, निद्रेमध्ये. व्यवायन चवावयः म्हणजे अर्धायुष्य कुटुंब भरणे नवा. अर्धायुष्य झोपेत चाललंय आणि राहिलेलं आयुष्य कुटुंबाचा पालन पोषण करण्यामध्ये चाललंय. एवढा वेळ कधी त्यांना की देव कधी भेटेल. हे तुला बरं झालं, हे तुला सुचलंय, हे तुला सुचलं, हे कुणाला सुचत नाही. तस्माद भारत सर्वात्मा भगवान विश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्य स्मर्तव्य सदा भय. परिनिष्ठतोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया गृहत जेता राजर्षि आख्यानं वेदते तवा. तस्मात् भारत भगवान विश्वरो हरिही. शुकदेव भगवान सांगतात, ज्याला अभयपद प्राप्त करून घ्यायचं ना परीक्षित, त्याने भगवान श्रीकृष्ण लीलेचे श्रवण कीर्तन मनन केलं पाहिजे. ज्याला खरोखर अभयपद पाहिजे, ज्याला खरोखर मोक्ष पाहिजे, ज्याला खरोखर शांती पाहिजे, त्याने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची लीलेचं श्रवण करावं. मी असं बोलत नाही. परिनिष्ठ तुम्ही नैर्गुण्य. अरे हे राजर्षे, मी तू असं एक आख्यान सांगतोय. म्हणले आपल्याच भारतवंशामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव आहे खटवांग. त्याने काय एका तासामध्ये एकदा असं वरला, खटवांग राजा भाग्यदशा त्याची प्राप्त. खटवांग नाम राजर्षे ज्ञात्व यत्ता मिहायुष मनोता सर्वसृज गतवान भयामहिम. ही शुक्ती भगवंताची भाषा आहे. परीक्षित, काळजी करू नको, काळजी करू नको. 7 दिवसामध्ये मरणार आहे, काळजी करू नको. काय 7 दिवसामध्ये मरणार आहे मी, तुम्ही म्हणता काळजी करू नको. हा, याच्याकरता तुला सांगितलंय. अरे 7 दिवस नाही, मी तुला या राजाची गोष्ट काय अशी मला आठवली म्हणून सांगितली बाई. मी खटवांग राजाचं नाव तुझ्या समोर का घेतलंय त्याचं कारण सांगतोय. तू म्हणतोय 7 दिवस बाकी फक्त. अरे तुझ्याकडे 7 दिवस नाही, तुझ्याकडे 7 दिवस आहे. खटवांग राजाने एका तासामध्ये परमात्म्याला प्राप्त केलं. तुझ्याकडे किती दिवस आहे? 7 दिवस. मग किती तास झाले? अरे एका तासात जर मोक्ष प्राप्त मिळू शकतो तर तुझ्याकडे 7 दिवस आहे ना. आणि एका दिवसाचे किती तास असतात? 24. मग कर ना गुणाकार, 24 तास. अरे एका तासात जर मोक्ष मिळू शकतो तर तुझ्याकडे वेळच वेळ आहे. परीक्षेत असं ऐकल्यानंतर महाराज एवढं भारी वाटलं. परीक्षेत महाराज काय असतं महाराज, काही डॉक्टर एवढे गोड असतात, एवढे गोड बोलतात ते डॉक्टर की बोलल्याने अर्धा रोग कमी करतात ते पेशंटचा, बोलल्याने. आणि काही असे असतात महाराज, रोग नसला तरी ते मारतात माणसाला. इथं जमणार नाही, याला बाहेर न्यावं लागेल, मोठा खर्च येईल. अजून पाहिलंच असेल मागे कोरोनाच्या काळामध्ये लोकांना रोग कमी आणि प्रेशर जास्त होतं. काय म्हणून शुकदेव भगवान हे असे वैद्य आहेत, असले गोड वैद्य आहेत की महाराज मरण होतं समोर
तर आनंद वाटता परीक्षित महाराज, अरे एका तासामध्ये जर मोक्ष प्राप्त होऊ शकतो तर माझ्याकडे वेळच वेळ आहे, म्हणजे आता काही काळजी करायचं काम नाही, आता तुमच्या मनाने होऊ द्या. आणि मग आता शुकदेव भगवान कथेला प्रारंभ करतात. पण कथेला प्रारंभ करत असताना शुकदेव भगवान परीक्षित महाराजांना कथा सांगत असताना अगोदर सजग करतात. परीक्षित, कथा ऐकत असताना काही नियम आहेत. काय नियम आहे? जितासनो, जित श्वासो, जित संगो, जितेंद्रिय रूपे स्थूलो भगवतो रूपे मन संध्या रे ध्या. जितासनो. परीक्षित, कथा ऐकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जितासनो. म्हणजे जितासनो म्हणजे आसन जिंकावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणसाने कथेला बसत असताना सगळ्यात पहिली आसन जिंकावं. म्हणजे ज्या आसनावर आपण पहिल्या दिवशी बसलोय त्याच आसनावर बसावं असं भागवत सांगतं, मी नाही. जितासनो. दुसरी महत्वाची भूमिका आहे जित संगो. जितेंद्रिय, इंद्रियांना जिंकावं. एक आसन जिंकावं, एक इंद्रियांना जिंकावं. स्थूले भगवत रूपे मन संध्या रे ध्या. मनाला जिंकावं, इंद्रियाला जिंकावं. कधी कधी असं म्हणजे इंद्रियाला जिंकावं, आम्ही इथे मग इंद्रियाचं काय जिंकायचं काय राहिलं त्याच्यामध्ये. आम्ही जर घरीच असलो तर मग इंद्रियाला जिंकावं. आम्ही कथेत आलो, कथेत आल्यानंतर म्हणता तुम्ही इंद्रियाला जिंकावं. इंद्रियाला जिंकल्याशिवाय आम्ही चालू आहे नाही. आपण जरी इथे असलो तरी इंद्रिय इथे जाय असं कशावरून. काही काही इथे असतात पण कुलपीला धडका मारतात. आपण आलो गडबडीने पण कुलूप लावली की नाही, ती लागली की नाही. आपलं बरे महाराज, मी बऱ्याच भागवत कथेत जातो बरं का. तर काही बायका पोरांना घेऊन येतात आणि त्या वाती वळायला आणतात, ते कापसासोबत घेऊन येतात. म्हणजे कथाही ऐकतात आणि वाती दोन्ही काम होतले. एक लक्षात घ्या, कथेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट इंद्रियांना जिंकणं. जिंकणं म्हणजे एकनिष्ठता, आपल्या मनाची एकनिष्ठता पाहिजे. कथा ऐकत असताना त्यात इंद्रिय बाहेर जातात, कुठेतरी कुठे जातात. आणि सगळ्यात चपळ जर म्हटलं तर मन आहे. त्या मनाला इथे बसून ठेवणं फार फार अवघड आहे. बहुत चंचलाच्या पाला जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. जय जय श्री राधे. आणि म्हणून आसन, श्वास, आसक्ती, संग, इंद्रियावर आणि इंद्रियावर विजय मिळून शुकदेव भगवान सांगतात परीक्षित, नंतर भगवंताच्या स्थूल स्वरूपामध्ये मनाला स्थिर केलं पाहिजे. असं जर आपण स्थिर करण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाहीये. आणि असं व्याख्यान देऊन श्री शुकदेवजी महाराज पुढे परीक्षित महाराजांना सत्यमुक्ती, क्रममुक्तीचे व्याख्यान करतात. कशासाठी, कोणत्या देवाची उपासना केली पाहिजे. अन्न जर पाहिजे असेल तर त्याने अन्नपूर्ण मातेची उपासना करावी. ज्याला सौंदर्य पाहिजे त्याने गंधर्वाची पूजा करावी. ज्याला विद्या पाहिजे त्याने भगवान भोलेनाथाची पूजा करावी. आणि ज्याला विवाहित जीवन सुख समृद्धीने जावं असं वाटत असेल, शुकदेव भगवान सांगतात परीक्षित, त्याने माता भवानीची पूजा करावी.
आणि सांगू ज्याला काहीच नको ना, काहीच नको. अकाम सर्व कामो वा, अकाम सर्व कामो वा मोक्ष काम उदारिदिहि तीव्रेण भक्ति योगेन यजत पुरुषं परम. अकाम सर्व कामो वा, ज्याला काहीच नको आहे, अकाम सकाम नाही, ज्याला काहीच नको आहे, मोक्ष काम उदारधी, मोक्षाची इच्छेने जर करत असेल तर त्याने कृष्ण परमात्म्याची आराधना करावी. शुकदेव भगवान सांगतात, परीक्षित एवढा सुंदर देह देऊन जर आपण परमात्म्याचं नामचिंतन करत नसू, एवढ्या सुंदर इंद्रिय देऊन जर आपण परमात्म्याचे बिलो बतुर क्रमविक्रमानय न शृण्वत करणे नवे पुरस्य. हे बी बोलत आहे, जेव्हा सती दारदूर एकेव सुत न चोप गायत्युर्गात गाथा. हा शुकदेव भगवान सांगतात, परीक्षित एवढा सुंदर देह देऊन ज्याचे कान परमात्म्याचं भजन ऐकत नसेल तर ते कान नाही, बिलो बतुर क्रम विक्रमान आहे. बीळ आहे ते, बीळ सापाचं बीळ आहे. जे कान परमात्म्याची कथा ऐकत नाही ते बीळ आहे. अरे जे डोळे परमात्म्याला पाहत नाही ते डोळे नाही, मोराचा पंख आहे. मोराच्या पंखाला डोळा नसतो, आहे ना, दिसतं का त्याने, तसेच डोळे आपले. अरे जे डोळे देवाला पाहतच नाही ते डोळे काय कामाचे आहेत म्हणजे? ती डोळे नाही, मोराचा पंख आहे. अरे जी जी परमात्म्याचं नामचिंतन करत नाही, दारदूर रे बाई, दारदूर रे. शिवते भगवान सांगतात, दारदूर म्हणजे बेडूक. जी जीभ परमात्म्याचं नामचिंतन करत नाही ती बेडकाची जीव आहे. जसं बेड दूर 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 करत असं पाऊस पडल्यावर तशी माणसं फक्त बोलत असतात, ते नामचिंतन नाही. किंवा हे जर तुम्हाला अवघड वाटत असेल तर नाक मारून तारीपाठ पहा. नामाविना मुख सर्वांचे तीर, जीवाने काळ सर्वागे. मुख जीवाने काळ नाथ महाराज सांगतात, नामाविन कोणतं मुख? जे नामाविन आहे ते मुख नाही, ती काय आहे? बीड. जिव्हा नाही, काल. महाराज नाथ महाराजची भाषा, महाराज नाथ महाराजचं नाव शांतीब्रह्म आहे बरं. तशी शांतीब्रह्म मोठीवर येते, म्हणजे मला तसं बोलायचं नाहीये. पण महाराज त्यांची भाषा जर कुठपर्यंत शांत राहावं महाराज, एवढं सांगून जर ऐकत नसले लोक तर महाराज त्यांना आपली कळवाळ आहे ना महाराज. जीवाची दया येते त्यांना. त्यांनी सांगून पाहिलं, पाया लागून सांगितलं, पाया पडून सांगितलं, लय गोड बोललेत महाराज. ऐकतच नाहीत. मग ही नाथ महाराजची भाषा आहे. नाथ महाराज सांगतात, गाड्यानं भक्तीविना पशु कशाशी वाटला. जी शांतीब्रह्म आहेत ना ते म्हणतात भक्तीविना पशु कशाशी वाढला, सतविनीला कैसा नाही. म्हणजे ते म्हणतात याची ज्याच्या मुखात नामचिंतन नाही त्याला कशाला तो वाढला म्हणले, याला सटविनी पाचवीच्या दिवशी का नेलं नाही. नाथ महाराज बोलतात, महाराज हरी नाही मुखासी अरे मुढा, हरी नाही मुखासी अरे मुढा, हरी नाही मुखासी अरे मुढा, हरी नाही मुखासी अरे मुढा. मुढा म्हणजे मूर्खा, हरी नाही मुखासी. महाराज नाथ महाराजची पुढची भाषा भयंकर आहे. तुम्हाला सगळ्यांना पाठ येते, मला काही बोलायची नाही. सगळ्यांना नाथ महाराज हरिपाठ पाठ आहे. हा भक्तीविना पशु अभंग नंतर व्हायचा असला पाठ करा, बोला. ही नाथ महाराजची भाषा आहे. म्हणून शुकदेव भगवान सांगतात, परीक्षित हे तुझं परम भाग्य आहे की तू या आला इकडे. निरा मरणाच्या संबंधाने होईना पण इथे आलाय. असा गोड उपदेश करून पुढे राजा परीक्षितीचा प्रश्न आहे. शुकदेवजी, हे गुरुदेव भगवान, सृष्टीची रचना परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात, परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात असं बोलल्यानंतर श्री शुकदेवजी भगवान मंगलाचरण करतात श्री गुरुचं.
नमः परस्मै पुरुषाय भूयसे सुदब्धस्ता निर्वेदो लीलया गृहत शक्ती त्रित्रयाय देहिनाम अंतर्भवाय अनुपलक्षवर्त्मनि यत् कीर्तनं यत् स्मरणं यत् दक्षिणं यद् वन्दनं यद् वर्णं यद् हरणं लोकस्य सद्यो विधिरोति कल्मषं तस्मै सुभद्ररवसे नमो नमः. शुकाचार्य म्हणतात आणि शुकदेव म्हणतात जे संसाराची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय याचे कारण आहेत म्हणले ज्याचे कीर्तन स्मरण वंदन श्रवण आणि पूजन जीवांची पापे तत्काळ नाहीशी करणारे आहेत अशा परमात्म्याच्या चरणी माझा वारंवार नमस्कार आहे. वृक्षाची पाणी हरी ज्याची सत्ता ही या श्लोकाच्या द्वारे ती पुढे गेले वर्णन केले. म्हणजे जो जगाचा चालता चालविता आहे जो जगाचा मालक आहे महाराज त्याचं श्रवण कीर्तन मनन केल्याने पाप नाहीसे होतात. अशा परमात्म्याच्या चरणी मी दंडवत करतो आणि दंडवत करून ते सांगतात परीक्षित तू जो प्रश्न विचारला ना की परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात हाच प्रश्न एकदा नारदजीने ब्रह्माजींना केला होता. काय नारदजीने ब्रह्माजीला विचारलं होतं महाराज परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात. त्यावेळेस परमात्म्याने उत्तर दिलं ते 4 श्लोकामध्ये म्हणून तिथे भागवत तयार झालं. हे जे भागवत तयार कुठं झालं पहिले ब्रह्माजीने नारदजीने ज्यावेळेस ब्रह्माजीला विचारलं होतं की परमात्मा जगाची उत्पत्ती कशी करतात सृष्टी कशी तयार करतात उत्पन्न करतात तर त्यावेळेस ब्रह्माजीने सांगितलं ती चतुर्श्लोकी भागवत आहे. ते चतुर्श्लोकी भागवत म्हणजे ज्ञानम ज्ञानम परम गुह्यम मे यद विज्ञान समन्वितम सरहस्यम तदंगम च गृहान गतितम मया अहमेवा समेवाग्रे नान्यत् यत् सत्तत्परम पश्चादहम यदि तच्च योगशिष्य तस्म्यहम ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथात्मः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्णु प्रविष्टान्य प्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अव्यय व्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. हे चतुर्श्लोकी भागवत आहे. मी संपूर्ण 4 श्लोक तुम्हाला वाचून दाखवले. परमात्मा सृष्टीची रचना कशी करतात अहमेवा समेवा खूप गोड आहे. त्यावेळेस ब्रह्माजी सांगतात नारदजी महत्वाचा मुद्दा सांगतोय. खरं सांगू पहिलं काहीच नाही पहिले कोठेच नव्हते काही. त्यावेळेस ब्रह्म होत. ओम म्हणजे महाभारत ऐकलं असेल ते महाभारताचा भाग लागण्याच्या आधी ओम पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही काहीच नाही. मग तिथे एक झालं कसं निर्माण झाली मग तिने एवढी खायची गेली ती कोण आहे तर पाहू आपण ती पुढे. परमात्मा जगाची उत्पत्ती कशी करतात असा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आता शुद्धी भगवान परीक्षित महाराज देत आहेत. अत्र सर्गाची माहिती सांगतात. अत्र सर्ग विसर्गस्य स्थानं पोषणमुदय मन्वंतरीशानु कथा निरोधो मुक्तिराश्रय 10 लक्षणं आणि भागवताची 10 लक्षणं सांगून एक मुद्दा इथे असा उपस्थित केला की परमात्मा प्रसन्न कुणावर होतात म्हणजे भगवंताला प्रसन्न कसं केले जाईल किंवा परमात्मा लवकर कुणावर प्रसन्न होतात असा एक मुद्दा आहे. तो मुद्दा घेण्याच्या अगोदर आपण थोडस भजन करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. सगळे पाठीमाग बोलायचा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल 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 जय जय श्री राम मुद्दा असा उपस्थित झाला की परमात्मा लवकर कुणावर प्रसन्न होतात. काही जण म्हणले परमात्म्याची कृपा नाही का म्हाताऱ्या माणसांवर लवकर होते. परमात्म्याची कृपा कोणावर होते? जे म्हातारे असतात ना त्यांच्यावर लवकर कृपा होते म्हणजे परमात्मा लवकर प्रसन्न होतात. नाही, एक लक्षात घ्या, परमात्म्याने जर म्हाताऱ्या माणसांवर कृपा केली असती तर ध्रुव महाराजांचा वय किती होतो? 5 वर्ष. परमात्म्याने कृपा जर म्हाताऱ्या माणसावर केली असती तर ध्रुव महाराज फक्त 5 वर्षाचे होते तरी देखील कृपा केली ना परमात्मा. नाही, काही म्हणले परमात्म्याची कृपा ही ज्ञानी माणसांवर होती म्हणजे परमात्मा ज्ञानी लोकांना लवकर प्रसन्न होतात असं जर असतं महाराज. म्हणजे परमात्म्याने जर ज्ञानानं दर्शन दिलं असतं तर मला सांगा गजेंद्र नावाचा हत्ती कोणत्या विद्यालयामध्ये गेला होता शिकण्याकरिता? हत्तीच होता ना. गजेंद्र नावाचा हत्ती कोणत्या विश्वविद्यालयामध्ये गेला होता शिक्षण घेण्याकरिता?
तर हत्ती तो प्राणीच आहे, पण दिलं महाराज परमात्म्याने दर्शन दिलं. कोण म्हणजे नाही नाही, परमात्मा जे उंच वर्णावाले आहेत ना, ज्यांचं वर्ण उंच आहे त्यांना लवकर प्रसन्न होतात. अरे उंच वर्णवाल्यांना जर परमात्मा प्रसन्न झाले असते तर विदुर काका हे दासीपुत्र होते, दासीपुत्र होते. एक म्हणाला नाही, परमात्म्याची कृपा ही पहिलवान माणसांवर लवकर होते. जे शक्तिशाली आहेत त्यांना परमात्मा लवकर प्रसन्न होतात. असं जर असतं तर महाराज कंसाचे पिताश्री उग्रसेन शक्तीहीन होते, म्हणजे आपल्या स्वतःच्याच मुलाने त्यांना मध्ये बंद केलं होतं कारागृहामध्ये. शक्तीहीन तरी देखील परमात्म्याने कृपा केली. काय म्हणते नाही, परमात्म्याची कृपा नाही का धनवान माणसावर लवकर होते. जे धनवान आहे त्यांच्यावर परमात्मा लवकर कृपा करतात. असं जर असतं महाराज तर सुदामा ब्राह्मण निर्धन होते. सुदामा ब्राह्मण कसे होते? झाली ना कृपा. एक म्हणणार नाही, परमात्म्याची कृपा ही सुंदर व्यक्तीवर लवकर होते. जो दिसायला सुंदर आहे त्याच्यावर परमात्मा लवकर प्रसन्न होतात. असं जर असतं तर कुब्जा नावाची दासी 3 ठिकाणी वाकली होती महाराज. कुब्जा नावाची दासीच आहे, कुब्जा दासी आहे, 3 ठिकाणी वाकली आहे, पण परमात्म्याची कृपा केली. म्हणून याच्यावरून असं लक्षात येतं की परमात्म्याची कृपा ही स्वतंत्र आहे. परमात्म्याची कृपा कधी कुणावर होईल काही सांगता येत नाही. काही सांग, परमात्म्याची कृपा ही स्वतंत्र आहे, कधी कुणावर येऊ शकते. म्हणून पाहते रामायणाचा प्रसंग आहे कोणता, ज्याबरोबर सीता स्वयंवर आहे. आणि म्हणून विश्वामित्रजी राम लक्ष्मणाला इकडे घेऊन येतात जनकपुरीला. आणि ज्या दिवशी सीता स्वयंवर त्या दिवशी सीता माता आपल्या सख्यांसोबत मंदिरामध्ये जातात दर्शनासाठी, देवाच्या दर्शनासाठी. परमात्म्याची कृपा ही स्वतंत्र आहे. म्हणजे परमात्म्याची कृपा तुम्ही मंदिरात गेल म्हणजे तुम्हाला मंदिरातच तो दिसेल असं नाही. म्हणून पहा, ज्या दिवशी सीता स्वयंवर त्या दिवशी सीता मातेसोबत काही सख्या गेल्यात मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी. आणि एक सखी फुल आणण्याकरता गेली कुठे? बागेमध्ये. मला खरं सांगा, रामाने अगोदर कुणाला दर्शन दिलं? मैत्रिणीला. राम अगोदर कुणाला दिसले? जी मंदिरात गेली तिला दिसले, म्हणजे त्यांना दिसले. की जी बागेत फुलं आणण्याकरता गेली होती तिला दिसले. हा, मला सिद्धांत हा सांगायचा आहे की रामाची कृपा ही स्वतंत्र आहे. म्हणजे मंदिरात गेलेल्या नाही, ते बागेत गेलेल्या सुद्धा दिसू शकते अगोदर. म्हणून सुंदरता, पहिलवान, हे नाही. परमात्मा कृपा कधी आणि कुणावर करेल सांगता येत नाही. म्हणून परमात्म्याची कृपा ही स्वतंत्र आहे, असा खूप मुद्दा मांडून आता श्री शुकदेवजी भगवान पुढील प्रसंगाला सुरुवात करता की जो संवाद आहे मैत्री, विदुर मैत्री यांचा गोड संवाद आहे. शुकदेव भगवान सांगतात, परीक्षित, यदा तु राजान स्वसुतान साधून पृष्ठेन धर्मेन विनश्य दृष्टीन भ्रातुर्यविष्टस्य सुतान विबंधुं प्रवेश लाक्षा भवने ददा. एक दिवस झालं असं की विदुर काका धृतराष्ट्राच्या समोर उभे आहेत. सगळे आपल्या कामात व्यस्त आहेत. विदुर काकाने ते पाहिलं आणि लक्षात आलं की धृतराष्ट्र महाराजांना उपदेश करण्याची ही वेळ आहे, चांगली वेळ आहे. आणि म्हणून विदुर काका धृतराष्ट्र महाराजांच्या समोर गेले आणि त्यांना सांगू लागले, महाराज, हा आपला जो दुर्योधन आहे ना, दुर्योधन हा म्हणजे कौरवांना झालेला कॅन्सर. कौरवांना झालेलं काय आहे? कौरवांना लागलेली कीड, कौरवांना झालेला कॅन्सर आहे. महाराज, योग्य वेळी याला बाहेर काढा. हा जर बाहेर काढला नाही, दुर्योधन जर बाहेर निघाला नाही, हा दुर्योधन म्हणजे मूर्तिमंत कली आहे. कीड आहे, कीड. याला जर योग्य वेळी तुम्ही बाहेर काढलं नाही तर हा सर्व पांडवांसहित सगळ्यांचा नाश करणार ठरणार आहे. महाराज असे बोलायला लागले विदुर काका, कारण धर्माचा अवतार आहे. खरं खरं सांगायला. पण धृतराष्ट्र महाराज असं, महाराज धृतराष्ट्र महाराज बाहेरून तो आंधळत होते, पण अजून आतून सुद्धा आंधळ येते पुत्रविवाह मोहामध्ये. एवढं सगळं समजून सांगत होते, पण महाराज दुर्भाग्य असं विदुर काकांचं की हे सगळं ते दुर्योधन ऐकत होता. दुर्योधन महाराज त्यांनी विचार केला, माझ्या पित्याला माझ्या विरोधात भडकवतोय, लाज वाटत नाही? महाराज त्यांनी आवाज दिला, हे दासीपुत्र,
लक्ष द्या बरं शब्दाकडे. कोण बोलतंय? पुतण्या चुलत्याला बोलतोय, हे महत्वाचं सांगतो. आणि ते विदुर काकाला, धर्माचा अवतार आहे विदुर काका. हे दासीपुत्र, माझ्या भाकरीवर जगतोय आणि माझ्या पित्याला माझ्या विरोधात बघतोय, लाज वाटत नाही? महाराज, दुर्योधन हा काही सुद्धा बोलतोय आणि भावाला बोलतोय. अरे विदुर काका, हे धृतराष्ट्रांचे भाऊ आहे. आपला मुलगा आपल्या भावाला बोलतोय तरी सुद्धा एक शब्द धृतराष्ट्रा मुखातून निघत नाही. हे अरे काय बोलतोय तू, तुझे काका आहेत, तुझे चुलते, एक शब्दही नाही. एवढ्या शिवाय देऊ लागला तो दुर्योधन विदुर काकांना. पण एक शब्द ज्यावेळी धृतराष्ट्र महाराज बोलत नाहीये त्यावेळेस विदुर काकांच्या लक्षात आलं. म्हणजे धृतराष्ट्र महाराज, मला वाटलं होतं म्हणले बाहेरून आंधळे, पण आता हे पुत्र मोहामध्ये आतूनही आंधळे झाले, काही खरं नाही. त्यावेळेस राग आला विदुर काकांना. ए मूर्खा, तू काय मला काढून देतोयस, तू काय मला शिवाय देतोयस? म्हणले स्वयं धनुर्धारी निधाय माया गतव्यतो या दुरह. विदुर काकाने सांगितलं, मूर्खा, तू काय मला काढून देतो तुझ्या राज्याच्या बाहेर? मी स्वतः निघून जातोय, स्वतः निघून जातोय. आणि तुला वाटत असेल मी जर इथून निघून गेलो तर तुझ्या शत्रूच्या बाजूने जाईल, म्हणजे पांडवांकडून युद्ध करेल. हे याच्या असं होणार नाही. निधाय माया स्वयं धनुर्धारी, म्हणजे मी स्वतः स्वयं धनुर्धारी निधाय माया, हा धनुष्य तुझ्या राज्यात ठेवतो आणि निघून जातोय, युद्धात नाही. पण शेवटी सांगतात, परीक्षित, खरं सांगू, आज विदुर काका निघून नाही जाणार. आज विदुर काका नाही निघून जाणार, मग साक्षात धर्म निघून चाललाय. लक्षात घ्या, धर्मामध्ये एवढी ताकद आहे महाराज. जोपर्यंत धर्म तिकडून होता कौरवाकडून, देवाच्या बापाला जमलं नाही महाराज युद्ध करता, नाही जमत. ही देवाची इच्छा जरी असली तर देवाला करता येत नाही. म्हणून पहा, कौरवाच्या बाजूने विदुर काका धर्म आणि पांडवाच्या बाजूने युधिष्ठिर धर्म. म्हणून जरा थोडस लक्ष द्या. 5 पांडव होते तरी जिंकले आणि 100 कौरव होते तरी हरले. त्याचं कारण सांगू? 5 पांडव होते पण काय हिंमत होती महाराज, धर्माने सांगितलं. अरे अर्जुनाची इच्छा असली तरी अर्जुनाला करता येत नव्हतं, धर्माच्या अनुसार चालले. म्हणून 5च होती पण जिंकले. आणि 100 कौरव होते पण धर्माचं ऐकलं नाही. विदुर काकांचं कधीच कौरवांनी ऐकलं नाही, परिणाम 100च्या 100ला मारावं लागलं. आज धर्म नाही, विदुर काका म्हणजे मूर्तिमंत धर्म आहे महाराज. आणि परमात्मा हेच पाहत होता, चतुरातो शिरोमणी. परमात्मा याचीच वाट पाहत होते की विदुर काका तीर्थयात्रेला कधी जाते आणि मग कौरव मी हे गाव देत नाही का, माझ्या पांडवांना 5 गाव देत नाही का, कशी देत नाही मी पाहतो. पण विदुर काका जोपर्यंत, महाराज धर्मात ताकद आहे. तुम्हाला माहिती, ज्यावेळेस सीतामाता लंकेत होते ना, लंकेत, म्हणजे ते ऐकायला बरं वाटत असेल लंका, पण रावणाची लंका होती महाराज. सीतामाता रावणाच्या लंकेत होत्या, त्रिजटा होती, तिची उद्गार आहेत महाराज. त्या त्रिजटाने विचारलं, का ग सीते, रावण तुला माहिती आहे, बलाढ्य रावण, सगळे देवता त्याच्या अधीन आहेत, सगळ्यांना बंदिस्त केले त्या रावणाने. आणि त्या रावणाच्या दरबारामध्ये तू रावणाच्या समोर रावणाला ललकारते, तुला भीती वाटत नाही का? तुला भीती वाटत नाही? त्यावेळेस त्रिजटेला उत्तर दिले सीतेमातेने. तिने सांगितलं, मला कशाची भीती? अरे ज्या धर्माचं मी रक्षण केलंय तो धर्म माझं रक्षण करणार आहे ना. ज्या धर्माचं मी रक्षण केलंय, मला काय आत्मविश्वास असेल त्या धर्माविषयी. तिने सांगितलं, धर्मावर माझा विश्वास आहे, ज्या धर्माचं मी रक्षण केलंय तो धर्म माझी रक्षा करणार आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, ज्यावेळेस रामायणात, तुम्हाला असं वाटतं का रामाला तिथे जाता येत नव्हतं, रावणाला मारता येत नव्हतं? काय वाटतं बरं तुम्हाला? म्हणजे रावणाला मारणं एवढं अवघड होतं रामासाठी? का मारता आलं नाही माहिती? रावणाला का मारता आलं नाही? जे भावाला शक्ती, लक्ष्मण मरता मुर्शिद पडले लक्ष्मण, एवढं कोण पाहिलं? इतकं प्रेम होतं महाराज. रामाने रावणाला का मारलं नाही असं काय वाटतं तुम्हाला? त्याचं कारण असं होतं, रामाने सीतेला नेल्याबरोबर रावणाला ठार केलं असतं रामाने, मग करता आलं नाही. त्याचं कारण असं होतं की त्या लंकेमध्ये एक धर्म होता. जोपर्यंत बिभीषण लंकेत होता
तोपर्यंत रामाने कितीही ठरवलं तरी रावणाला मारणं शक्यच नव्हतं. कारण बिभीषण म्हणजे धर्माचा अवतार आहे आणि म्हणून असं म्हणलं जातं, खूप गोड लिहिलं असं काही चला बिभीषण जबही आयुहीन भय तब सबही. म्हणजे आता अयोध्येतून बिभीषण नाही गेला लंकेतून, आता लंकेवासियांचं आयुष्यच निघून गेलं. बिभीषण इकडे आला, रावण मेला. धर्मात ताकद आहे म्हणून आज विदुर काका नाही, कौरवांचं मरण आलंय. म्हणजे कौरवांच्या बाजूचा जो धर्म आहे तो धर्म निघून चाललाय. त्या विदुर काका निघून गेले आणि मग आता युद्ध ठरलेलं होतं. विदुर काका जोपर्यंत युद्ध काही झालं नाही, पण तरी सुद्धा परमात्म्याने त्याला परमात्म्याला माहिती होतं की हा दुर्योधन कसा आहे. पण कसं आहे, आपलं चुकलं नको. आपण म्हणतो ना आपल्याकडे बाजू येऊ नये, आपलं काम आपलं करायचं. म्हणून परमात्मा पुन्हा शांतीदूत म्हणून दुर्योधनाला समजावून सांगण्याकरता गेले. दुर्योधना, अरे जास्त नको, अर्ध राज्य देण्याची काही गरज नाही म्हणले, फक्त 5 गाव दे. पण दुर्योधनाने सांगितलं 5 गाव नाही, सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा मी देणार नाही. मग परमात्म्याने सांगितलं युद्ध अटळ. तू जर काहीच देणार नसेल तर युद्ध अटळ आहे. ठरलं महाराज. आता परमात्म्याला फार वाईट वाटले. सभा झाली आणि परमात्मा निघायला लागले. त्यावेळेस दुर्योधनाने आवाज दिला, देवा कुठे निघाला? चालू म्हणजे निघालो, माझं काम झालं. ज्या कामासाठी मी आलेलो होतो शांतीदूत म्हणून, ते काम माझं झालेलं आहे, मला निघायचं आहे. नाही थोडं थांबा. काय आहे? अहो तुमच्यासाठी पंचपक्वानाचा भेद केलेला आहे, जेवण बनवलंय, जेवण मी नाही खाणार. असं करू नका तेव्हा, लांबून आलात तुम्ही. भूक लागली असेल, काहीतरी खाऊन जा. अहो आमचं प्रेम आहे तुमच्यावर. लोक म्हणतात ना आमचं तुमच्यावर प्रेम आहे, पण तुमचं आम्हाला ऐकायचं नाही. याला प्रेम म्हणतात का? प्रेम कशाला म्हणतात? नाही, आम्ही लय मानतो त्यांना. आणि हेच महाराज, हे अभियान ना, ते आम्ही संतांना लय मानतो. हा, कोणी जर ज्ञानोबरायला बोललो ना, तुला वाईट वाटतं आम्हाला. ते कोणी बोलल्यानंतर ज्ञानोबरायला सांगायचं, मग त्यांचं ऐकतच नाही, काही ऐकत नाही. दुर्योधनाने सांगितलं, देवा आमचं प्रेम होतं तुमच्यावर, असं करू नका, जेवून जा. परमात्म्याने सांगितलं, दुर्योधना खरं सांगू महाराज, आणि व्यवहार आहे. परमात्मा सांगतात, दुर्योधना माणसाने 2 ठिकाणी जेवावं. एक, ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी प्रेम आहे अशा ठिकाणी जेवा. 1. आणि 2, आता तुम्ही खाल्लं नाही तर मरणार आहात, मग तुम्ही कुठे जावा. तुम्ही आता खाल्लं नाही काही तर तुम्ही मरणार आहात म्हणल्यानंतर तुम्ही काही खाल्लं, कुठे खाल्लं तरी हरकत नाही. परमात्म्याने सांगितलं, दुर्योधना प्रश्न पहिला, माझ्याविषयी तुझ्या अंतःकरणात प्रेम नाही म्हणून जेवणाचा काही संबंध नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मला एवढी भूकही लागली नाही की आता काहीतरी खायचं आणि कुठेही खायचं, म्हणून मी खाणार नाही. पण जे विदुर काका बाहेर गेलेले, देव आले म्हणून आलेले त्या दिवशी विदुर काका तिथे, आणि त्या भर सभेत परमात्म्याने सांगितलं, काका उद्धवजी चलो विदुरा घर जावे. 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 बड़े बड़े मंदिर कौन काम के. बड़े बड़े मंदिर कौन काम के. आवा घर नहीं पावे. चलो विदुरा घर जावे. उद्धवजी 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 चलो विदुरा घर जावे. एक मेरा सुदाम के चावल जमते. सुदाम के चावल रुचि रुचि भोगन गावे. चलो विदुरा घर जावे.
विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे जय जय श्री राधेश परमात्म्याने तेवढ्या भर सगळे सांगितलं म्हणले काका आजचं जेवण तुमच्याकडे शबरी के बेर सुदामज के चावल रुचि रुचि भोग लगावे उद्धव जी चल विदुरा घर जावे परमात्म्याला पंचपक्वान्न नाही 56 प्रकारचे ठोकरतात परमात्मा पण भाव याच्या विदुर काकांकडे काय होतं याला माहित नव्हतं या विदुर काकांकडे अरे दासी पुत्र आहे आणि आता सेनापती सुद्धा नाहीये सेनापती पण आताच निघालेलं दुर्योधनाच्या कृपेमुळे काहीच नाही असं गोड महाराज प्रसंग आहे ज्यावेळेस परमात्म्याला घेऊन विदुर काका जाणार तर घरी काहीच खाण्याकरता नाही खाण्याकरता काहीच नाही पण भाव एवढा होता की प्रचंड परमात्म्याने दार वाजवलं काकी होत्या मध्ये दरवाजा वाजवला ते काकीला अगोदर सांगितलेलं परमात्म्याचं काकांनी परमात्मा येणार आहे आणि तोच विचार करू लागला त्या काकी जगाचा मालक माझ्या घरी येणार आहे जगाचा मालक माझ्या घरी येणार आहे आणि परमात्मा जगाचा मालक महाराज दरवाजा वाजतो काकी उघडा दरवाजा उघडा म्हणजे महाराज एवढ्या विधेयी अवस्था झाली काकींची दरवाजा उघडला आणि काकाने सगळं सांगितलं होतं कशी व्यवस्था करायची परमात्म्याची महाराज काकीने गडबडी परमात्मा मध्ये आल्याबरोबर गडबडीने महाराज काकीने पाठ घेतला पाठ घेतला पण पाठावर स्वतः बसल्या कारण देहावर याला मुक्त म्हणतात बरं का मी तुम्हाला सांगितलं ना मोक्ष मला मोक्ष प्राप्त झाला म्हणजे ही मोक्षाची अवस्था आहे मी कुठे बसले मी काय खाते मी काय पितोय हिची काही भान नाही काकीने पाठ खूप घेतला भारी बसले त्या स्वतः पाठावर परमात्म्याने सांगितलं बसा बसा खाली बसा परमात्मा खाली बसा जगाचा मालक केळी वाजा केळी म्हणून काकीने केळी सोलायच्या काकी गाभा स्वतः खायच्या आणि केळीची साल परमात्म्याला द्यायच्या आणि महाराज हा परमात्मा जगाचा मालक ती साल खायचा साल महाराज ते परमात्मा साल खात होते एवढ्यात काका आले आणि काकाने ते पाहिलं बोलायला लागले तू मूर्ख आहे का तुला कळतंय का काय देतीस तू त्या परमात्म्याला अरे साल देते साल हो काकी शुद्धीवर आले काकाने सांगितलं देवा ती तर मूर्खाची म्हणजे तिला कळत नाही पण तुला तू देव आहे ना ती मूर्ख आहे तिला कळत नाही पण तू देव आहे ना तुला कळायला पाहिजे तू खुशाल साल खायला लागला तुला कळत नाही त्यावेळी देवाने दिलेलं उत्तर हे पहा अत्यंत महत्वाचं देवाने सांगितलं काका तुम्ही जे म्हणताय ना तुम्ही सांगायचं तासही म्हणले जी काकीची अवस्था झाली का तीच माझी झाली जी अवस्था काकींची झाली ना तीच माझी झाली मग कुणी सांगावं कुणी ऐकावं महाराज विजय काका रडायला लागले आणि हे लक्षात घ्या म्हणून याच्यावरून असं लक्षात येतं या प्रसंगावरून या कथेवरून या इतिहासावरून की परमात्म्याला फक्त भाव लागतो परमात्म्याला पंचपक्वान्न नाही आणि 56 प्रकारचे भोग नाही परमात्म्याला 56 प्रकारचे भोग असेल जर भाव नसेल तर ते ढेकळासारखे मातीसारखे काही त्याला फायदा नाही त्याचा काही न लगे गे भावची कारण काही न लगे गे भावची कारण तुका मने आना विठोबाची तुका मने आना विठोबाची काही न लगे भावची कारण काही न लगे भावची कारण तुका म्हणे आना विठोबाची तुका म्हणे आना विठोबाची काही न लगे एक भाव काही न लगे महाराष्ट्रात काही संत होऊन गेले या भारतवर्षामध्ये त्यांच्यावर काहीच नाही फक्त भाव होता त्या वृंदावनामध्ये एक करपात्री नावाचे महाराज करपात्री म्हणजे हातावर घेऊन खायचे ते भजन करायचे परमात्म्याचं नेहमी भजन करायचे आणि त्यांचा नित्यक्रम असा होता जिथे भजन करायचे तिच्या बाजूला एक अन्नक्षेत्र होतं
अनेक साधू मंडळी तिथे जेवून जायचे. ते जेवून गेले की मग ही साधू करपात्री महाराज त्यांचं उच्चिष्ट जमा करायचे. त्यातच परमात्म्याला नैवेद्य दाखवून आपण स्वतः ग्रहण करायचे. हा नित्यक्रम चालू होता. एक दिवस झाला असं की ते भजन करता त्या भजनामध्ये लीन झाले. परमात्म्यावर प्रेम एवढं वाढलं की जेवणाची आठवण राहिली नाही. पण काय महाराज, पोटात जर काही नसेल तर ते भजनही करता येत नाही. बऱ्याच वेळानंतर त्यांना ते कळायला लागलं, जाणवायला लागलं. भूक लागलेली, पण विचार केला आता राहिलं असेल की नाही. बराच वेळ झाला साधू संतांना जाऊन, पण त्यांचं भाग्य असं की शिल्लक होतं. आणि म्हणून भूक लागलेली, गडबड झालेली, ते धावत पळत गेले, त्या उच्चिष्ट प्रसाद जमा केला आणि भूक लागल्यामुळे लगेच खाण्याकरता बसले. म्हणजे त्या दिवशी परमात्म्याला नैवेद्य दाखवण्याचं राहून गेलं त्यांच्या. म्हणून त्या करपात्री महाराजांनी हातामध्ये घास घेतला, तोंडात टाकला आणि आता गिळणार. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की आपण देवाला नैवेद्य दाखवला नाही. म्हणजे भाव पहा की प्रचंड भाव असेल. आपण देवाला नैवेद्य दाखवायचं राहून गेलो, काय करावं. त्यांनी विचार केला आपण बाहेर जाऊ आणि गुणना करू, सुचिर होतो आणि परमात्म्याला नैवेद्य दाखवून पुन्हा ग्रहण करू. म्हणून ते करपात्री महाराज बाहेर येतात, तो घास टाकण्याकरता, फेकण्याकरता. पण घास फेकणार तेवढ्याच लक्षात आलं की हा संतांचा उच्चिष्ट प्रसाद आहे. आपण जो जमा केला तो संतांचा उच्चिष्ट प्रसाद आहे. आपण जर खाली टाकलं तर संतांचा अपमान होईल. द्विधा स्थितीमध्ये येते. म्हणजे खावं तर देवाचा अपमान होईल आणि टाकावं तर संतांचा अपमान होईल. काय करावं. प्रचंड भावा, प्रचंड परमात्म्यावर विश्वास. काय असेल आणि गिळावा तर देवाचा अपमान आहे आणि टाकावा तर संतांचा अपमान आहे. काय करावं काही सुचेना. महाराज करपात्री महाराज रडायला